नमस्कार मित्रांनो, चालू घडामोडी आर्थिक पार्ट 1 जुलै 2022 या भागात आपण ऐकणार आहोत. एक, रिलायन्स इंडस्ट्रीज 100 अब्जापेक्षा जास्त वार्षिक महसूल करणारी पहिली भारतीय कंपनी. 2, रेलटेलद्वारे 100 रेल्वे स्थानकावर PM वाणी वायफाय सेवा सुरू. 3, नवनीत मुनोत समिती. 4, LICचा IPO. 5, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादी. 6, एअर इंडियाच्या CEO आणि MD पदावर कॅम्पबेल विल्सन यांची नियुक्ती. 7, राष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018 सुधारणा. 8, GST कायदे बनवण्याचा राज्यांचा अधिकार. रिलायन्स इंडस्ट्रीज 100 अब्जापेक्षा जास्त वार्षिक महसूल करणारी पहिली भारतीय कंपनी. रिलायन्स इंडस्ट्रीज तब्बल 100 अब्जापेक्षा जास्त वार्षिक महसूल रेकॉर्ड करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. कंपनीने मार्च 2022ला संपलेल्या तिमाही निव्वळ नफ्यात 22.5% वाढ नोंदविली आहे. रिलायन्सने रिटेल, डिजिटल सेवा आणि तेल आणि वायू व्यवसायात मजबूत वाढ नोंदविली आहे. रेलटेलद्वारे 100 रेल्वे स्थानकावर PM वाणी वायफाय सेवा सुरू. रेलटेलने अलीकडेच 100 रेल्वे स्थानकावर PM वाणी प्राईम मिनिस्टर वायफाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस PM वाणी योजनेवर आधारित वायफाय सेवा सुरू केली आहे. या योजनेद्वारे देशभरातील 22 राज्यातील 100 भारतीय रेल्वे स्थानकावर असलेल्या 2384 वायफाय हॉटस्पॉटच्या माध्यमातून रेलटेलद्वारे मोफत आणि जलद सार्वजनिक वायफाय सेवा प्रदान केली जाईल. PM वाणी हा दूरसंचार विभागाचा कार्यक्रम असून त्यामार्फत देशात ब्रॉडबँडद्वारे जलद इंटरनेटचा अधिक वापर सुलभ करण्याचे उद्दिष्ट आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स CDOT द्वारे PM वाणी हे फ्रेमवर्क विकसित आणि डिझाईन करण्यात आले आहे. या अंतर्गत कोणतीही व्यक्ती WITOT नावाच्या अँड्रॉइड आधारित मोबाईल ॲपद्वारे वायफाय नेटवर्कचा वापर करू शकेल. PM वाणीमध्ये नो युअर कस्टमरच्या साहाय्याने व्यक्तीची ओळख पटविली जाणार असल्याने इंटरनेटचा वापर करण्यासाठी OTPची गरज भासणार नाही. नवनीत मुनोत समिती. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने अलीकडेच भारताच्या सिक्युरिटीज मार्केटमधील पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासनासंबंधित एन्व्हायरमेंट, सोशियल अँड गव्हर्नन्स ESG बाबींवर सल्ला देण्यासाठी एक सल्लागार समितीची स्थापना केली आहे. HDFC म्युच्युअल फंडचे CEO नवनीत मुनोत हे या 99 सदस्यीय सल्लागार समितीचे अध्यक्ष असणार आहेत. LICचा IPO देशाच्या भांडवली बाजारातील आजची सर्वात मोठी प्रारंभिक समभाग विक्री म्हणजेच IPO इनिशियल पब्लिक ऑफरिंग. IPO घेऊन आलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LICच्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया समभागासाठी अर्ज करण्याची अंतिम दिवसाची मुदत 9 मे 2022 रोजी संपली तेव्हा गुंतवणूकदाराकडून 2.95 पट अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळाला. म्हणजेच LICच्या IPOला ऑफर केलेल्या समभागाच्या 2.95 पट बोली प्राप्त झाली. या भागविक्रीसाठी प्रति समभाग 902 रुपये ते 949 रुपये किंमत पट्टा निश्चित केला गेला होता. अधिकाधिक किरकोळ गुंतवणूकदारांना सामावून घेण्याच्या उद्देशाने 4 मे ते 9 मे पर्यंत आणि अगदी शनिवारी आणि रविवारी देखील या IPOसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुभा गुंतवणूकदारांना देण्यात आली होती. या भव्य IPOच्या माध्यमातून केंद्र सरकारने LICतील 3.5% हिस्सा म्हणजे 22 कोटी शेअर्स समभाग विकला असून जवळपास 21,000 कोटीचा निधी उभारला आहे. LICचा शेअर समभाग 17 मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध लिस्ट झाला.
मोठ्या आशेने LICच्या IPOमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदाराची मात्र निराशा झाली, कारण हा शेअर्स डिस्काउंटसह सूचीबद्ध झाला. मुंबई शेअर बाजारात तो 867.20 रुपये म्हणजेच 8.62% डिस्काउंटसह लिस्ट झाला. तर याचा इश्यू प्राईस 949 रुपये इतका होता. म्हणजेच सूचीबद्ध झाला तेव्हा गुंतवणूकदारांना एका शेअर मागे 81.80 रुपयाचा तोटा झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात हा शेअर 8.11% डिस्काउंटासह 772 रुपयांना सूचीबद्ध झाला. चलनवाढ विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून काढून घेतला जाणारा निधी, अशक्त असलेल्या भारतीय रुपया, भूराजकीय तणाव या सर्वांचा परिणाम LIC शेअरच्या सूचीबद्ध लिस्टिंगवर दिसून आला. प्रारंभिक समभाग विक्री म्हणजेच IPO. IPO म्हणजे काय? ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खाजगी मालकीची कंपनी किंवा LIC सारखी सरकारच्या मालकीची कंपनी सार्वजनिक किंवा नवीन गुंतवणूकदारांना शेअर ऑफर्स करून निधी उभारते. IPO नंतर कंपनी स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होते. स्टॉक एक्सचेंजचे हे शेअर्स, स्टॉक्स आणि बॉन्ड्स सारख्या सिक्युरिटीजच्या विक्री आणि खरेदीसाठी एक संघटित बाजारपेठ आहे. सूचीबद्ध कंपनी फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग किंवा FPO द्वारे भविष्यात वाढ आणि विस्तारासाठी शेअर भांडवल उभारू शकते. IPO आणताना कंपनीला त्याचे ऑफर दस्तावेज बाजार नियामक असणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SEBIकडे दाखल करावे लागते. SEBI ही एक वैधानिक संस्था आहे जी 1992 मध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ॲक्ट 1992 च्या तरतुदीनुसार स्थापन करण्यात आली आहे. ऑफर दस्तऐवज कंपनी, तिचे प्रवर्तक, त्याचे प्रकल्प, आर्थिक तपशील, पैसे उभारण्याचे उद्दिष्ट, इश्यूच्या अटी इत्यादी सर्व बाबीत संबंधित माहिती असते. भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्थापना 1 सप्टेंबर 1956, मुख्यालय मुंबई, ब्रीदवाक्य योगक्षेम वहम्यहम. LIC ही एक वैधानिक विमा आणि गुंतवणूक महामंडळ आहे. भारतीय संसदेने भारतातील विमा उद्योगांचे राष्ट्रीयकरण करणारा भारतीय जीवन विमा कायदा 1956 संमत करत या महामंडळाची स्थापना केली. 245 विमा कंपन्या आणि भविष्य निर्वाह संस्था यांचे विलिनीकरण करून सरकारच्या मालकीची LIC तयार करण्यात आली. IPO येण्यापूर्वी भारत सरकारचा भारतीय आयुर्विमा महामंडळात 100% वाटा होता. IPOद्वारे भारत सरकारने आपला 3.5% वाटा विकला. आज LICची कॉर्पोरेट कार्यालयासह 2048 पूर्णपणे संगणकीकृत शाखा कार्यालय, 113 विभागीय कार्यालय, 8 क्षेत्रीय कार्यालय, 1381 सॅटेलाईट कार्यालय आहेत. या कंपनीचे जवळपास 25 कोटी विमाधारक आहेत. कंपनीचे 1 लाखापेक्षा अधिक कर्मचारी आणि जवळपास 1.3 दशलक्ष एजंट देशभरात कार्यरत आहेत. LICकडे भारताच्या 2/3 देशांतर्गत जीवन विमा क्षेत्राचा वाटा आहे. आर्थिक वर्ष 2020-21 नुसार सुमारे 64.1% बाजारवाटा असलेल्या या विमा कंपनीकडून सुमारे $530 अब्ज मालमत्तेचे व्यवस्थापन केले जाते, जे भारताच्या GDPच्या सुमारे 16% आहे. भारतीय विमा क्षेत्र. भारतीय सीमा क्षेत्राचे 2 विभाग: जीवन विमा, लाईफ इन्शुरन्स, साधारण विमा, जनरल इन्शुरन्स, आरोग्य विमा, प्रवास विमा, मोटार विमा, सागरी विमा, गृह विमा, व्यावसायिक विमा इत्यादी. डॉक्टर RN मल्होत्रा समितीच्या शिफारसीनुसार देशातील विमा क्षेत्राचे नियमन करण्यासाठी IRDA कायदा 1999 द्वारे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया IRDAI स्थापन करण्यात आले. या संस्थेचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. मे 2021 मध्ये सरकारने विमा क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणूक FDI मर्यादा ऑटोमॅटिक मार्गाद्वारे 49% वरून 74% करण्यात आली आहे. जीवन विमा. जीवन विमा त्याच्या आधुनिक स्वरूपात 1818 साली इंग्लंडमधून भारतात आला. 1818 कलकत्त्यातील ओरिएंट लाईफ इन्शुरन्स कंपनी ही भारतातील भूमीवरील पहिली जीवन विमा कंपनी कार्यरत झाली. भारतीय भूमीवरील. 1870
बॉम्बे म्युच्युअल लाईफ इन्शुरन्स सोसायटी या पहिल्या भारतीय जीवन विमा कंपनीने आपला व्यवसाय सुरू केला. 1912 भारतीय जीवन विमा कंपनी कायदा हा जीवन विमा व्यवसायाचे नियमन करणारा पहिला कायदा म्हणून लागू करण्यात आला. 1928 भारतीय विमा कंपनी कायदा सरकारला जीवन आणि गैरजीवन विमा दोन्ही व्यवसायाबद्दल सांख्यिकीय माहिती गोळा करण्यास सक्षम करण्यासाठी लागू करण्यात आला. 1938 विमाधारक लोकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने विमा कायद्याद्वारे पूर्वीचे कायदे एकत्रित केले गेले आणि त्यात सुधारणा करण्यात आली. 1956 245 भारतीय आणि परदेशी विमा कंपन्या आणि भविष्य निर्वाह संस्था केंद्र सरकारने ताब्यात घेतल्या आणि त्यांचे राष्ट्रीयकरण केले. भारत सरकारच्या 5 कोटी रुपयाच्या भांडवली योगदानासह संसदेच्या कायद्याद्वारे LIC कायदा 1956 LIC स्थापन करण्यात आली. IRDA कायदा 1999 अन्वये 2000 मध्ये विमा क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले. साधारण विमा जनरल इन्शुरन्स 1850 मध्ये ब्रिटिशांनी कोलकाता येथे स्थापन केलेल्या ट्रायटन इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या पहिल्या सामान्य विमा कंपनीमध्ये भारतातील सामान्य विमा व्यवसायाची मूळ सापडते. 1907 सर्व वर्गाच्या सामान्य विमा व्यवसायात व्यवहार करणारी मुंबईतील इंडियन मर्केंटाईल इन्शुरन्स लिमिटेड ही भारतातील पहिली साधारण विमा कंपनी होती. 1972 सामान्य विमा व्यवसाय राष्ट्रीयकरण कायदा 1972 द्वारे 1 जानेवारी 1973 पासून भारतातील सामान्य विमा व्यवसायाचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1972च्या कायद्याद्वारे 107 विमा कंपन्यांचे एकत्रीकरण करून 4 साधारण विमा कंपन्या स्थापन करण्यात आल्या. कंपनी आणि मुख्यालय खालीलप्रमाणे: न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मुंबई, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चेन्नई, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दिल्ली, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कोलकाता. तसेच 1972च्या कायद्याअंतर्गत या 4 कंपन्यांची होल्डिंग कंपनी म्हणून भारतीय साधारण विमा महामंडळाची जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया GIC 22 नोव्हेंबर 1972 रोजी स्थापना करण्यात आली. या 4 कंपन्या GICच्या संलग्न कंपन्या बनल्या. IRDA कायदा 1999 अन्वये विमा क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आल्यानंतर 3 नोव्हेंबर 2000 पासून या 4 कंपन्यांवरील नियंत्रण GICकडून केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आले आणि या 4 कंपन्या स्वतंत्र साधारण विमा कंपन्या बनल्या. तसेच GICकडून प्रत्यक्ष विमा व्यवसाय काढून घेऊन तिला पुनर्विमा व्यवसाय करणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आले. ऑगस्ट 2021 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेल्या सामान्य विमा व्यवसाय दुरुस्ती विधेयक 2021 द्वारे सार्वजनिक साधारण विमा कंपनीमध्ये केंद्र सरकारचा हिस्सा किमान 51% असावा ही तरतूद काढून टाकण्यात आली आहे आणि त्यामुळे सार्वजनिक साधारण विमा कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर खादी COEK खादी कापड आणि कापडांच्या श्रेणीत वैविध्य आणून आणि गुणवत्ता दर्जा उंचावण्यासाठी खादी संस्थांचे कौशल्य वाढवून खादीला अधिक लोकाभिमुख बनविण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने खादी उत्कृष्टता केंद्राच्या COEK स्थापनेसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी NIFT सोबत सहयोग केला आहे. यानुसार नवी दिल्लीतील खादी उत्कृष्टता केंद्र हब आणि गांधीनगर, शिलाँग, कोलकाता आणि बेंगळुरू येथील त्यांच्या शाखेचे उद्घाटन नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी संकुलात करण्यात आले. खादीमध्ये नवनवीन डिझाईन सादर करून त्याकडे तरुण वर्गाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने या केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या CEO आणि MD पदावर कॅम्पबेल विल्सन यांची नियुक्ती. सिंगापूर एअर इंडियाची उपकंपनी स्कूटचे CEO कॅम्पबेल विल्सन वय 50 वर्षे यांची एअर इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO आणि व्यवस्थापकीय संचालक MD बनून टाटा समूहाने नियुक्ती केली आहे. टाटा समूहाने केंद्र सरकारकडून एअर इंडियाचे संपादन जानेवारी 2022 मध्ये पूर्ण केले होते. त्यानंतर एअर इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी ते योग्य उमेदवाराच्या शोधात होते. यापूर्वी टाटा समूहाने
एअर इंडियातील या पदावर तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी त्यांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. कॅम्पबेल विल्सन यांचा जन्म न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथे झाला. त्यांनी सिंगापूर एअरलाइन्ससाठी 15हून अधिक वर्ष काम केले आहे. राष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018 सुधारणा. केंद्रीय मंत्रिमंडळाने मे 2022 राष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018 नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल्स 2018 सुधारणा करण्यास मंजुरी दिली. धोरणातील मुख्य दुरुस्त्या: अधिक पशुखाद्य वापर. सरकार जैव इंधनाच्या उत्पादनासाठी अधिक पशुखाद्य वापराला परवानगी देईल. इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य: केंद्राने 2030 ऐवजी 2025-26 सालापर्यंत पेट्रोलच्या 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण करण्याचे ठरविले आहे. हे मेक इन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत विशेष आर्थिक क्षेत्र SEZ निर्यात ओरिएंटेड युनिट्स मधील युनिटद्वारे देशातील जैव इंधनाच्या उत्पादनास प्रोत्साहन देईल. NBCCचे नवीन सदस्य. सरकारने राष्ट्रीय जैव इंधन समन्वय समिती NBCCमध्ये नवीन सदस्य घेण्यास परवानगी दिली आहे. जैव इंधन कार्यक्रमाचे संपूर्ण समन्वय, प्रभावी अंमलबजावणी आणि देखरेख करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू PNG मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली NBCCची स्थापना करण्यात आली होती. NBCCमध्ये एकतर 14 मंत्रालयाचे सदस्य आहेत. जैव इंधनाची निर्यात. विशिष्ट प्रकरणामध्ये जैव इंधनाच्या निर्यातीसाठी परवानगी दिली जाईल. राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने 2018 राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2018 अधिसूचित केले होते. 2009 नव आणि नवनीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैव इंधन धोरण 2009ची जागा नव्या धोरणाने घेतली होती. या धोरणाअंतर्गत नव आणि नवनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल आणि डिझेलमध्ये 5% बायोडिझेल मिश्रित करण्याचे सूचक लक्ष्य ठेवले होते. या धोरणातील दुरुस्तीनुसार पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य 2025-26 सालापर्यंत गाठायचे आहे. GST कायदे बनवण्याचा राज्यांचा अधिकार. मे 2022 सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीच्या हितासाठी सहकारी संघराज्यवादाचे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम महत्त्व अधोरेखित करत वस्तू आणि सेवा कर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST बाबत कायदे करण्यासाठी केंद्र आणि राज्य विधिमंडळांना समान समवर्ती आणि अद्वितीय अधिकार असून GST परिषदेच्या शिफारसी त्यांच्यावर बंधनकारक नाहीत असा निर्णय दिला. भारतीय आयातदाराकडून सागरी माल वाहतुकीवर केंद्र सरकार एकात्मिक वस्तू आणि सेवा कर इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स IGST आकारू शकत नाही. या गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाची पुष्टी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. वस्तूंच्या आयातीच्या बाबतीत सागरी माल वाहतुकीवरील GST घटनाबाह्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे. GST कायदे करताना केंद्र आणि राज्य स्वायत्त, स्वतंत्र आणि अगदी प्रतिस्पर्धी एकके ॲटोनॉमस, इंडिपेंडेंट अँड इव्हन कॉम्पिटिंग युनिट्स आहेत. GST परिषदेच्या शिफारसी या केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या सहयोगी संवादाचे उत्पादन आहे. त्या शिफारसी बंधनकारक नाहीत. केंद्र आणि राज्यांना GSTवर कायदे करण्याचा समान अधिकार दिला असल्याने या शिफारसी बंधनकारक मानणे वित्तीय संघराज्य व्यवस्थेत व्यत्यय आणेल. राज्यघटनेच्या अनुच्छेद 246A GST संदर्भात कायदे करण्याचा अधिकार राज्यांना देते. केंद्र आणि राज्यांना समान एकके मानतो. GSTवर कायदे करण्यासाठी तो एकाच वेळी केंद्र आणि राज्यांना अधिकार प्रदान करतो. GST परिषदेची स्थापना करणारा अनुच्छेद 279A हा केंद्र किंवा राज्य दोघेही एकमेकावर अवलंबून नसल्याचे स्पष्ट करतो.
केंद्र आणि राज्यांनी तयार केलेल्या कायद्यामध्ये विरोधाभास आहे अशा परिस्थितींना सामोरे जावे लागेल अशा कोणत्याही तरतुदी वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 GST कायद्यामध्ये नाहीत। अशा प्रसंगी त्यांना योग्य सल्ला देणे GST परिषदेचे कार्य आहे। वस्तू आणि सेवा कर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST हा भारतामध्ये वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर आकारला जाणारा प्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स आहे। हा देशांतर्गत वापरासाठी विकल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू आणि सेवांवर आकारला जाणारा मूल्यवर्धित कर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स व्हॅट आहे। 101वी घटनादुरुस्ती कायदा 2016 द्वारे GSTची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी राज्यघटनेच्या काही अनुच्छेदामध्ये सुधारणा आणि काही नवीन अनुच्छेद अंतर्भूत करण्यात आले, जसे की अनुच्छेद 279 ए, अनुच्छेद 246 ए, अनुच्छेद 269 ए, अनुच्छेद 286, अनुच्छेद 366। संपूर्ण देशासाठी सर्वसमावेशक प्रत्यक्ष कर म्हणून 1 जुलै 2017 रोजी भारतात GST सुरू करण्यात आला। हा एक सर्वसमावेशक बहुस्तरीय गंतव्य आधारित कर आहे, कारण त्यात काही राज्य कर वगळता जवळजवळ सर्व अप्रत्यक्ष कर समाविष्ट आहेत। GST ग्राहकांद्वारे अदा केला जातो आणि वस्तू आणि सेवा विकणाऱ्या व्यवसायाद्वारे सरकारला पाठवला जातो। GSTचे 3 प्रकार: CGST केंद्राकडून आकारण्यात येतो, SGST राज्याकडून आकारण्यात येतो, IGST वस्तू आणि किंवा सेवांच्या सर्व आंतरराज्य पुरवठ्यावर आकारला जातो। हे सर्व कर केंद्र आणि राज्यांनी परस्पर मान्य केलेल्या दरांवर आकारले जातात। GST परिषद ही GST बाबत प्रशासकीय आणि प्रमुख निर्णय घेणारी संस्था आहे। राज्यघटनेतील अनुच्छेद 279 ए ने भारताच्या राष्ट्रपतींना GSTची परिषद तयार करण्याचा अधिकार दिला आहे। या परिषदेचे अध्यक्ष भारताचे केंद्रीय अर्थमंत्री असतात आणि सदस्य म्हणून राज्य सरकारांनी नामनिर्देशित केलेले मंत्री असतात। परिषदेची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की केंद्राकडे 1/3 आणि राज्याकडे 2/3 मतदान असेल। परिषदेचे निर्णय 3/4 बहुमताने घेतले जातात।